नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे काल्पनिक आहे. यांचा जीवनाशी काही संबंध नाही. माझे नाव नैना. मी आता 25 वर्षाची आहे. लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. मी एका छोट्याशा गावातील साधी मुलगी, गोरा रंग, लांब काळे केस, जे मी नेहमी एका छोट्या वेणीत बांधून ठेवते. घरच्या कामामुळे शरीर थोडे सरदृढ आणि भरभरलेलं दिसते. लोक म्हणतात की माझ्या डोळ्यात अशी एक चमक आहे जी समोरच्यांना बोलताना क्षणभर थांबवायला लागतो. माझे लग्न अर्जुन नावाच्या मुलाशी झाले. तो स्वभावाने खूप शांत आहे. दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असतो. आमची जॉईंट फॅमिली आहे. सासू सासऱ्याने माझे सर्वात मोठे जेठ बाका. 29 वर्षाचे आहे. त्याचा चेहरा थोडा कडक, शरीर कामवलेले आहे. आवाजात एक असा गांभीर्य आहे जो काळात लाल भिडतो. गावातील लोक त्यांना खूप मान देतात कारण ते घरचा आधार आहे. आज मी तुम्हाला माझ्या घरच्या 4 भिंतीआडची एक गोष्ट सांगणार आहे. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा घरी आले तेव्हापासून बाका मला नेहमी एका जबाबदार सुनेच्या नजरेने पाहायचे. पण जसजसे दिवस गेले त्याच्या नजरेत एक वेगळाच आपुलकीचे जाणवू लागले. अर्जुन अनेकदा कामासाठी बाहेर असतो, कधी मंदिरात तर कधी शहरात. त्यावेळी घरी फक्त मी, सासूबाई आणि बाकाच असायचो. सासूबाई सकाळपासून मंदिर आणि स्वयंपाकात व्यस्त. एकदा सकाळी वेळ होती. मी स्वयंपाकघरात चहा बनत होते. बाका अंगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्याने हाक मारली, "नैना, चहाचे थोडे आले जास्त टाक. आज खूप थंडी आहे." मी चहा घेऊन त्याच्याकडे गेले. कप ठेवण्यासाठी जशी झुकले तशी माझी ओढणी थोडी सरकली. त्याची नजर क्षणभर माझ्या गळ्याकडे गेली, पण लगेच त्यांनी मान खाली घातली. ते म्हणाले, "तू खूप मेहनत करतेस. अर्जुनला खुशनशिबाने अशी पत्नी मिळाली. तुला पाहून मला खूप आनंद होतो." त्याच्या आवाजात एक अशी माया होती की मी लाजून गेले. मी हसून म्हटले, "जेठ, तुम्हीच तर घर सावरता, माझी मेहनत काय?" त्या दिवशी दुपारी घरची जुनी कपाट साफ करायची होती. सासूबाईंनी मला वरच्या खोलीतील जुने कपडे काढायला सांगितले. बाकाही तिथे मदतीला होते. खोली छोटी आणि जुन्या आठवणींनी भरलेली होती. आम्ही दोघे डबे उचलले होते. एक जड खोका उचलताना माझा तोल गेला. बाकाईने लगेच माझे हात देऊन मला सावरले. त्याचा हात मजबूत आणि उदार होता. पण काही सेकंदासाठी पण त्या स्पर्शाने अंगात एक वीज धावली गेली. त्यांनी गंभीर आवाजात म्हटले, "सांभाळून पडली असतीस तर लागला असता." मी खाली नजर ठेवून थँक्यू म्हटले. त्यांनी हात बाजूला केला, पण त्याची श्वासोश्वास थोडा वेगळाच होता. दिवस जात होते. एकदा शेताजवळच्या नाल्याची सफाई करताना उन्हात बाका बिना सेफ्टीचे काम करत होते. कामाच्या ओघात त्यांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी पाणी पिण्यासाठी स्वतःचा हात पुढे केला. लोकांच्या गर्दीतही मला असे वाटत होते की तिथे फक्त आम्ही दोघेच आहोत. घरच्यांच्या काही अडचणी सोडवताना किंवा जुन्या जमिनीच्या वादात वेळी बाका नेहमी माझ्याकडेच असायचा. एक दिवस शहरात कोर्टाच्या कामासाठी आम्ही गेलो असताना त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल सांगितले. त्यांची पत्नी खूप वर्षापूर्वी सोडून गेली होती आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले नाही. ते म्हणाले, "नैना, कधीकधी एकटेपणा खूप टोचतो." तिथे हॉटेलमध्ये बसून आम्ही तासनतास बोललो. त्या संवादाने आमचा एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. बाका व नैना दोघांचं प्रेमसंबंध शहरातील त्या कोर्टाच्या कामानंतर आमचे नाते एका अदृश्य बंधनात अडकले. आम्ही एकमेकाशी बोलत होतो, पण शब्दापेक्षा डोळ्यातले भाव जास्त बोलू लागले होते. अर्जुन कामाच्या व्यापामुळे घरी उशिरा येत असे, पण त्या रात्री जेव्हा बाका आणि मी घराच्या ओट्यावर निवांत बसायचे तेव्हा वेळेचे भानच राहायचे नाही. एका पावसाळ्याच्या रात्री जेव्हा रिमझिम पाऊस पडत होता, सासूबाई लवकर झोपल्या होत्या आणि अर्जुन शेजारच्या गावात एका लग्नासाठी गेला होता. घरात शांतता होती, फक्त पावसाचा आवाज येत होता. मी बाकासाठी जेवण घेऊन खोलीत गेले. ते खिडकीपाशी उभे राहून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होते. मी त्यांना आवाज दिला, "जेठू, जेवण करून घ्या." ते वळले. त्याच्या डोळ्यात तोच कडकपणा नव्हता, तर एक आगदिक होतं. माझ्याजवळ आले आणि शांतपणे म्हणाले, "नैना, मी आजवर या घरात भिंतीसाठी माझे आयुष्य वेचले, पण कधीच स्वतःसाठी जगलो नाही. तुझ्या सहवास मिळाल्यापासून मला जाणवू लागले की आयुष्य फक्त जबाबदाऱ्या निभावण्यात नसतं, तर कोणासोबत तरी मन मोकळं करण्यात असतं." माझे हृदय जोरात धडकडू लागले. मी काहीच बोलू शकले नाही, फक्त खाली मान घालून उभी होते. त्याने हळूच माझा हात हातात घेतला. तो स्पर्श ओळखीचा होता, पण आज त्या एक वेगळीच ओढ होती. त्यांनी माझा चेहरा हळूच वर उचलला. त्याचा आवाजातील गांभीर्य आता एका हळव्या प्रेमात रूपांतरित झाला होता. "मला माहीत आहे हे चुकीचं वाटू शकतं, पण तुझ्या माझ्या आयुष्यात असणं हे माझं सुख आहे." ते पुटपुटले. मी त्याच्या मिठीत शिरले.
त्या क्षणी मला जगाची काही लोकांची म्हणतील याची भीती वाटली नाही. माझ्यासाठी ते फक्त बाका राहिल्यानंतर माझ्या जगण्याला नवी दिशा देणारा आधार बनले होते. आम्ही एकमेकाच्या मिठीत कित्येक वेळ तसेच उभे होतो, जणू काळ तिथेच थांबला होता. त्या रात्री एका नवी पाठ उघडली होती. आमच्या मनात प्रेम हे कोणापासूनही लपून राहिले नव्हते, कारण आमचे वागणेच आता बदलायचे लागले होते. घराच्या त्या 4 भिंतीत आता फक्त कर्तव्याची भाषा नव्हती, तर प्रेमाच्या अनेक अबोल कहाण्या जन्माला येत होत्या. अजून कामात व्यस्त असण्याचा वाका आणि मी एकमेकांच्या सोबतीने आयुष्य नवीन वाटेवर चालवण्यास सुरुवात केली होती. एक अशीच वाट जिथे सामाजिक बंधनापेक्षा आमच्या नात्याची ओढ जास्त घट्ट होती. आता गावाच्या लोकांनाही हळूहळू आमच्यातील बदलाचा संबंध कुणकुण लागत होती. आमच्या नात्याची कुणकुण शेवटी अर्जुनच्या कानावर गेली. एक रात्री जेव्हा अर्जुन अचानक शेतातून लवकर परतला, तेव्हा त्याला घरातल्या मागील ओट्यावर बाका आणि मी एकमेकाशी संवाद साधताना दिसले. आमच्यातील जवळीक पाहून अर्जुनचा संताप अनावर झाला. त्याच्या डोळ्यात फक्त राग आणि विश्वासघाताची वेदना होती. त्या रात्री घरात मोठा राडा झाला. सासऱ्यांच्या उपस्थित अर्जुनने बाकावर हात उचलला. बाका गप्प होते, जणू त्याने या परिणामाची कल्पनाच होती. अर्जुनने ओरडाओरडा करून बाका आणि मला घराबाहेर काढले. त्याने स्पष्ट सांगितले, ज्या घराचे तुम्ही आधार होता त्याच घराची तुम्ही राख केली आहे. आता यापुढे या घरात तुमचे कोणतेही स्थान नाही. त्या रात्री आम्ही दोघे घराबाहेर पडलो. माझ्याकडे काहीच नव्हते, पण बाकाचा हात माझ्या हातात होता. सुरुवातीला थोडे भीतीचं वातावरण होतं, पण बाका खंबीर होते. ते मला, नैना, आतापर्यंत आपण जगासाठी जगलो, आता काही काळ स्वतःसाठी जगूया. आम्ही शहराकडे निघालो. सुरुवातीला काही दिवस खूप कठीण होते, पण बाका खूप कष्टकरी होते. त्यांनी शहरात लहानशा कामाला सुरुवात केली आणि मीही त्यांना खंबीर साथ दिली. आमचे आयुष्य आता 4 भिंतीच्या मर्यादेतून बाहेर पडले होते. आम्ही एका नवीन शहरात नवीन ओळखीचं आमचे स्वतंत्र जग वसवले. आज बाका आणि मी आमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद घेत आहोत. आता आमच्याकडे कोणाचेही बंधन नाहीत, समाजातील भीती नाही किंवा कोणाच्याही परवानगीची गरज नाही. आम्ही एकमेकांची सोबती बनवून आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाने जगत आहोत. अर्जुनचे घर आणि तिथल्या आठवणी आता मागे पडल्या होत्या. आम्ही शोधलेल्या त्या नवीन पाठीचं आमचं प्रेम आता अधिक कडक आणि मुक्त झाले होते. शेवटी सुख हे कुठेतरी मिळायचे नसते, तर ते स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं असते. हेच बाका आणि मी सुद्धा केले आहे.